कोणत्या मार्गाने करावी, उपासना कुणाची करावी, श्रद्धा कोणावर ठेवावी? खरं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या त्या व्यक्तीच्या झालेल्या संस्कारांवर, परिस्थितीवर आणि मनस्थितीवर अवलंबून असतात. पण हे जरी खरं असलं तरी अगदी पहिल्यांदा आपल्याला हातात धरून चालायला शिकवणाऱ्या आपल्या पहिल्या गुरु म्हणजे आपल्या आईपासून ते शैक्षणिक कालखंडातील गुरुपर्यंत, ते अगदी आध्यात्मिक गुरुपर्यंत प्रत्येक माणसाची नाळ कृतज्ञतेशी जोडलेली असते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. दत्तगुरु हे तर सर्वोच्च गुरु. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरुपरी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. यावर्षी गुरुपौर्णिमा 7 जुलै रोजी साजरी होते. त्यानिमित्त आपण आलोय अलिबाग चौल येथील दत्त मंदिरापाशी. प्रदक्षिणामध्ये मी भार्गवी चिरमुले तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दत्त मंदिराकडे जाणारा रस्ता डांबरी आहे. अगदी वाहनं देखील पायऱ्यापर्यंत जाऊ शकतात. चला तर मग आता आपण निघूया दत्तात्रयांच्या दर्शनाला. या पायऱ्या 6 फूट रुंद आहेत. कोणी नवसाच्या निमित्ताने तर कोणी आपल्या आप्तांच्या स्मृती प्रीत्यर्थ बांधले. इथे संबंधित शिलालेखही आहेत. दत्तगुरूंच्या मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग 850 पायऱ्यांचा आहे. परंतु दत्तगुरूंच्या दर्शनाची आस आणि सभोवतालचं रमणीय वातावरण यामुळे पायऱ्या चढण्याचा शिणवटा जाणवत देखील नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणखीन काही पायऱ्या चढून गेल्यावर इथे डाव्या बाजूला दिसतो अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा मठ. समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माठा. जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओ वाळू, आरती ओ. मंदिराच्या काही पायऱ्या चढून आल्यानंतर डाव्या हाताला अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा मठ. जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता. हे आहे दत्तगुरूंच्या मंदिराचं प्रवेशद्वार. इथे दरवर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. किमान 3 ते 4 हजार भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मनात आणि हृदयात साठवून ठेवावी अशी श्री दत्तगुरूंची मूर्ती स्वयंभू आहे. महाराजांच्या पादुकांवर मस्तक ठेवल्यानंतर स्थळ आणि काळाचं भानच राहत नाही.
कर पद्मयुग्मे मध्यस्थ पाणियुगले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदम् भुजषट्कयुक्तम्। इथे श्री दत्तात्रेयांची यात्रा मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला म्हणजे दत्त जयंती पासून पुढे 5 दिवस आणि रात्र अगदी मोठ्या प्रमाणावर भरते. नवसाला पावणारा हा दत्त अशी याची श्रद्धा असल्यामुळे जवळपास 3 लाख भाविक या यात्रेत सामील होतात. 50 वर्षापूर्वी तयार केलेला चांदीचा मुखवटा चौल येथून पालखीतून वाजत गाजत मंदिरात आणला जातो आणि मग मूळ दत्तमूर्तींची यथासांग पूजा करून हा मुखवटा दत्तमूर्तीला लावतात.